काहीतरी करू तर 2013 साली मी CI आणि पोलीस कॉन्स्टेबल ह्याचा सोबत फॉर्म भरला आणि त्याचा दोन्हीचा रिझल्ट मला सोबत आला. 18व्या वर्षी मला दोन्हीही सरकारी नोकऱ्या लागल्या. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सची प्रथम पोस्ट मिळाली आणि त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल. तर मी निर्णय घेतला महाराष्ट्रात राहता येईल, महाराष्ट्र पोलीसला जॉईन करू. 18.5व्या वर्षी मी पोलीस कॉन्स्टेबलपदी ठाणे ग्रामीणला जॉईन झाले. ठाणे ग्रामीणला जॉईन झाल्यानंतर 1 वर्ष नागपूरला ट्रेनिंग आणि ट्रेनिंगहून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला पालघर पोलीस स्टेशनला टाकण्यात आलं. पोलीस स्टेशनचं काम इतकं हे होतं, 302च्या 376च्या 363च्या अशा केसेसमध्ये तपासाला वगैरे पाठवलं जायचं. 1-1.5 वर्ष चांगल्या प्रकारे झालं, पण लक्ष लागत नव्हतं. त्यात मी खेळाडू पण होते. 48 kgमध्ये कुस्ती खेळायचे आणि ॲथलेटिक्समध्ये होते. त्यामुळं असं सांगितलं की हिची निवड पोलीस गेममधून ऑल इंडियाला होऊ शकते. पण मी इतकं नाटक केलं कारण की मला युनिकला यायचं होतं, म्हणून कदाचित